श्री गुरुचरित्र अध्याय 12वा. आजोबांनी पुढील अध्याय सांगण्यास सुरुवात केली. 7 वर्षांच्या नरहरीने आपल्या बुद्धिमत्तेने साऱ्या जगाला चकित केले होते. पण आता वेळ होती एका कठीण परीक्षेची. नरहरींनी संन्यासाचा विचार मांडला होता, पण आईचं हृदय ते मानायला तयार नव्हतं. आजोबा, काल तुम्ही म्हणालात की नरहरींनी आईला निरोप मागितला, पण एवढ्या लहान वयात कोणाचं मूल घर सोडून गेलं तर आईला किती वाईट वाटेल ना. मग नरहरींनी आईला कसं समजावलं? श्री गुरुचरित्र अध्याय 12वा. बाळा, आई अंबा भवानी तर रडू लागली. ती म्हणाली, बाळा, तू आमचा एकुलता एक मुलगा, आम्हाला म्हातारपणी कोण आधार देणार? तेव्हा 7 वर्षांच्या नरहरींनी आपल्या आईला जे ज्ञान सांगितलं ते ऐकून तुझे डोळे उघडतील. बाळा, नरहरी आपल्या आईला म्हणाले, आई, हे शरीर अनित्य आहे, कधी मरेल याचा काहीच भरवसा नाही. जसं पावसाचं पाणी पानावर जास्त वेळ टिकत नाही, तसंच हे आयुष्य क्षणभंगूर आहे. जो मृत्यूपूर्वी धर्म म्हणजेच पुण्य करत नाही तो पशु समान आहे. नरहरी पुढे म्हणाले, आई, तू माझी चिंता करू नकोस. तू शिवप्रदोष व्रताची पूजा केली होतीस म्हणून मी तुझ्या पोटी आलो, पण आता मला लोकांच्या उद्धारासाठी जावं लागेल. तू मला निरोप दे. तुला आणखी 2 पुत्र होतील, मग तर मी जाऊ शकतो ना? मग आई तयार झाली का? आई म्हणाली, जोपर्यंत दुसरे पुत्र होत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही. नरहरींनी आईचा शब्द मानला आणि ते 1 वर्ष घरीच राहिले. त्या 1 वर्षात नरहरींनी सर्वांना वेद शिकवू लागले. हे पाहून लोक थक्क झाले. 1 वर्षानंतर अंबा भवानीला 2 जुळे पुत्र झाले. नरहरींचा शब्द खरा ठरला. मग आई वडिलांनी साश्रू नयनांनी आपल्या या थोर मुलाला निरोप दिला. निघताना नरहरींनी आपल्या आई वडिलांना आपलं खरं रूप दाखवलं. साक्षात दत्तात्रेय. आई वडील त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. नरहरी तिथून थेट वाराणसी म्हणजेच काशी नगरीत पोहोचले. काशीत तर खूप मोठे विद्वान लोक असतात ना, तिथे नरहरींचं काय झालं? काशीत नरहरींनी कठोर तप सुरू केलं. तिथे एक वृद्ध संन्यासी होते ज्यांचं नाव होतं कृष्ण सरस्वती. ते मोठे ब्रह्मज्ञानी होते. त्यांनी ओळखलं की हा लहान मुलगा सामान्य नाही तर साक्षात देवाचा अवतार आहे. सर्व संन्याशांच्या आग्रहावरून कृष्ण सरस्वतींनी नरहरींना संन्यासाची दीक्षा दिली. पण आजोबा, नरहरी तर स्वतःच देव होते ना, मग काशीमध्ये त्यांना गुरुची काय गरज पडली? बाळा, नामधारकाने सुद्धा हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा सिद्धमुनींनी सांगितलं की जेव्हा देव मनुष्य रूपात पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याला लोकधर्माचं पालन करावं लागतं. जसं श्री विष्णूचे 8वे अवतार असताना सुद्धा प्रभू श्रीरामांना वशिष्ठ ऋषी गुरु लाभले आणि प्रभू कृष्णाला सांदीपनी मुनी ऋषी. तसंच नरहरींनी वृद्ध यती कृष्ण सरस्वती यांना गुरु मानला. कृष्ण सरस्वतींनी जेव्हा या 7 वर्षांच्या मुलाचा तेज पाहिलं तेव्हा त्यांना समजलं की हा साक्षात अवतार आहे. काशीमध्ये कृष्ण सरस्वतींनी त्यांना संन्यासाची दीक्षा दिली आणि त्यांचं नाव ठेवलं श्री नृसिंह सरस्वती. अध्यायात त्यांची गुरु परंपरा दिली आहे जी साक्षात शंकरापासून सुरू होते. म्हणूनच बाळा, मी नेहमी असा सांगतो की मनुष्याने आयुष्यात गुरु करावा. वाह, मग आता पुढे काय झालं आजोबा? श्री नृसिंह सरस्वती महाराज लोकांना मदत करायला सुरुवात करणार का? संन्यास घेतल्यावर श्री गुरु प्रयाग क्षेत्राला गेले. तिथे त्यांना त्यांचा पहिला मोठा शिष्य भेटला ज्याचं नाव होतं माधव सरस्वती. आता श्री गुरु आपल्या शिष्यांसह लोकांची दुःख दूर करायला बाहेर पडणार होते. पण त्यांचा पहिला चमत्कार कोणता होता हे आपण उद्याच्या भागात पाहूया. नरहरींचं रूपांतर आता श्री नृसिंह सरस्वतींमध्ये झाले होते. एक दिव्य प्रकाश आता जगाला दिशा दाखवणार होता. उद्या पाहूया भाग 3, पहिला शिष्य आणि चमत्कारांची सुरुवात. आजोबांच्या गोष्टी सीझन 13 मध्ये. श्री गुरुदेव दत्त.